नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले? लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले? तर आपल्याला लेखन शक्य झालं हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, त्याची फसवेगिरी किती दिवस चालणार? त्याची फसवेगिरी किती दिवस चालणार? अधोरेखित शब्दाची जात ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 2, भाववाचक नाम हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे? पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, स्त्रीलिंग, पुल्लिंग व नपुंसकलिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, आंध्रा केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? आंध्रा केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, टी प्रकाशम हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यातील नाही? खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 1, लिंगाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, भांगडा हा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? भांगडा हा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, पंजाब हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, सूर्याच्या किरणांमध्ये किती रंग असतात? सूर्याच्या किरणांमध्ये किती रंग असतात? तर ऑप्शन क्रमांक 2, 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वाचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1, नेपच्यून हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, डॅश हा प्राथमिक रंग नाही? डॅश हा प्राथमिक रंग नाही? तर ऑप्शन क्रमांक 2, हिरवा ही आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कुठे आहे? सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, यावर्षी कोणत्या भारतीय लेखिका यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे? यावर्षी कोणत्या भारतीय लेखिका यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, गीतांजली श्री यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे रणजित सिंह डिसले हे कोणत्या जिल्ह्याचे आहेत? ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे रणजित सिंह डिसले हे कोणत्या जिल्ह्याचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, सोलापूर जिल्ह्याचे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, रणजित सिंह डिसले यांना कोणत्या वर्षी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेला आहे? रणजित सिंह डिसले यांना कोणत्या वर्षी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 2020 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्ती कोण? सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 1, वसंतराव नाईक सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे व्यक्ती होय। प्रश्न क्रमांक 15, आंतरराष्ट्रीय योग दिन 2020 ची थीम काय आहे? आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 ची थीम काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, मानवतेसाठी योग हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, लोणेरे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, विधान परिषदेचा सदस्य होणाऱ्या व्यक्तीचे वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असावी? विधान परिषदेचा सदस्य होण्याच्या व्यक्तीचे वय किती वर्ष पूर्ण केलेली असावी? तर ऑप्शन क्रमांक 3, 30 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, चेन्नई दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20, जागतिक बॅडमिंटन दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक बॅडमिंटन दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1, 5 जुलै जागतिक बॅडमिंटन दिवस हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 21, बेन स्टोक्स
कोणत्या देशाचा खेळाडू आहे? बेन स्टोक्स कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड. बेन स्टोक या देशाचा खेळाडू आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 2 ग्रामसभामधील अंतर किती महिन्यांपेक्षा अधिक असू नये? 2 ग्रामसभामधील अंतर किती महिन्यांपेक्षा अधिक असू नये? तर ऑप्शन क्रमांक 4 तीन महिन्यांपेक्षा अधिक असू नये, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 उपसरपंचांची निवड कोण करते? उपसरपंचाची निवड कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामपंचायत सदस्य उपसरपंचाची निवड करतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? तर ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा परिषद मंजूर करते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 गावच्या विकास संबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती? गावच्या विकास संबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 ग्रामसभा संबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता होय. प्रश्न क्रमांक 26 राष्ट्रीय एकता दिन कोणता? राष्ट्रीय एकता दिन कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिन, ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पारस येथील विद्युत केंद्रांमध्ये वीज निर्मिती कशापासून होते? पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून होते? तर ऑप्शन 3 दगडी कोळशापासून, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला? शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतापगड या ठिकाणी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 G7 शिखर संमेलन 2022 कोणत्या देशात पार पडले? G7 शिखर संमेलन 2022 कोणत्या देशात पार पडले? तर ऑप्शन क्रमांक 3 जर्मनी. G7 शिखर संमेलन 2022 पार पडले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या साली झाला? महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या साली झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 1869 महात्मा गांधी यांचा जन्म झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारताची स्वदेशी बनावटीची पहिली औष्णिक पाणबुडी कोणती? भारताची स्वदेशी बनावटीची पहिली औष्णिक पाणबुडी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 INS अरिहंत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर अब्दुल कलाम, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 उंठावरचा शहाणा या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. उंठावरचा शहाणा या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 मूर्खपणाचा सल्ला देणारा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 केसाने गळा कापणे या म्हणीचा अर्थ सांगा. केसाने गळा कापणे या म्हणीचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वासघात करणे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 अहमदनगर या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? अहमदनगर या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मदत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 देह जाऊ अथवा राहू पांडुरंगाची दृढ भाऊ या वाक्यात उभ्यानवे अवयव ओळखा. देह जाऊ अथवा राहू पांडुरंगाची दृढ भाऊ या वाक्यातील उभ्यानवे अवयव ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 अथवा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 सूर्य ढगामागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अवयव कोणते? सूर्य ढगामागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अवयव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 मागे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 वस्त्र या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा. वस्त्र या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 मंडन, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 संयोग या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वारांप्रमाणे होतो? संयोग या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वारांप्रमाणे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 संयम, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विकारी, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 उंट या शब्दाचा विरुद्ध लिंगी
शब्द ओळखा. उंटे या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 सांडणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे? कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आपण आता यावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 रीती वर्तमान काळातील वाक्य कोणते? रीती वर्तमान काळातील वाक्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्य पूर्वेला उगत असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 घर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. घर या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 सदन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वारा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. वारा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 अनिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कुंजर या शब्दाचा खालीलपैकी शब्द कोणता? कुंजर या शब्दाचा खालीलपैकी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 गज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 अपकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर नरेंद्र जाधव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आपण येता का फिरायला या वाक्यातील सर्वनाम ओळखा. आपण येता का फिरायला या वाक्यातील सर्वनाम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 आपण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 केलेले उपकार जो जाणत नाही असा त्यास डॅश डॅश म्हणतात. केलेले उपकार जो जाणत नाही असा त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 कृतज्ञ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 कोणत्या शहराला भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? कोणत्या शहराला भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणत्या भाषेला शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही? खालीलपैकी कोणत्या भाषेला केंद्र शासनाने अभिजातचा दर्जा दिलेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बंगाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 संत नामदेवाचे काही पदे आजही डॅशच्या धर्मग्रंथात पाहायला मिळते. संत नामदेवाचे काही पदे आजही डॅशच्या धर्मग्रंथात पाहायला मिळते. तर ऑप्शन क्रमांक 4 गुरु ग्रंथ साहिब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली? बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणत्या देशाचे ब्रिक्स समूहामध्ये समावेश नाही? खालीलपैकी कोणत्या देशाचे ब्रिक्स समूहामध्ये समावेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 दक्षिण कोरिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे? झिरो माईल स्थान कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 26 नोव्हेंबर 2018 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर डॅशची तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर डॅशच्या तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 2017 साली लता मंगेशकर पुरस्कार कोणत्या संगीत तज्ज्ञाला मिळाला? 2017 साली लता मंगेशकर पुरस्कार कोणत्या संगीत तज्ज्ञाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 1 पुष्पा पागधरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणारे गाव कोणतं आहे? भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखला जाणारा गाव कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भिलार सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 हरमनप्रीत कौर कुठल्या खेळाशी संबंधित आहेत? हरमनप्रीत कौर हे कुठल्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 क्रिकेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 फ्रान्स देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण आहे? फ्रान्स देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इमॅन्युएल मॅक्रॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1
प्रधानमंत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, भारतीय राज्यघटनेमध्ये कुठल्या कलमात भारताचे प्रत्येक नागरिकांचे मूलभूत हक्क कर्तव्य नमूद केलेले आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये कुठल्या कलमात भारताचे प्रत्येक नागरिकांचे मूलभूत हक्क कर्तव्य नमूद केलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, भारताचे बुलेट ट्रेनसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? भारताचे बुलेट ट्रेनसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, महाराष्ट्र राज्याचे लोक आयुक्त कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे लोक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 न्या एम.एल. तहिल्यानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडला जातो? अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, पोफळी विद्युत कुठल्या तालुक्यात आहे? पोफळी विद्युत कुठल्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चिपळूण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, विद्युत धारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात? विद्युत धारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, महाराष्ट्रात पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहे? महाराष्ट्रात पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वाधीन क्षत्रिय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांचे मुख्य कार्यालय कुठे स्थित आहे? महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांचे मुख्य कार्यालय कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते? ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते? तर ऑप्शन क्रमांक 1 अणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, डॅश डॅश कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे? डॅश डॅश कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 संगमरवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, मिस वर्ल्ड 2017 स्पर्धा जिंकणारी मानुषी सिल्लर चे मूळ राज्य खालीलपैकी कोणते आहे? मिस वर्ल्ड 2017 स्पर्धा जिंकणारी मानुषी चिल्लर यांचे मूळ राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वतीने सादर करतात? महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वतीने सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे? डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भूटान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत? महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 34 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते? भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते? तर ऑप्शन क्रमांक 1 संसदेच्या दोन्ही ग्रहांची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जास्त द्विशतक करणारा खेळाडू कोण आहे? आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जास्त द्विशतक करणारा खेळाडू कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रोहित शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, ब्रेल लिपी वाचण्यासाठी या ज्ञानेंद्रियांचा उपयोग होतो? ब्रेल लिपी वाचवण्यासाठी या ज्ञानेंद्रियांचा उपयोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 त्वचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनाला जाणारा सागरी गाव कोणता आहे? ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वेळास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, 1 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? 1 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? तर ऑप्शन क्रमांक 2 वित्त सचिव भारत सरकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, आंब्याच्या प्रजाती खालीलपैकी कोणती नाही? आंब्याची प्रजाती खालीलपैकी कोणती नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्ना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, 2017 माहे डिसेंबरमध्ये कोणत्या चक्रीवादळाने भारताच्या पश्चिमी सागरी लाटाला धडक दिली होती? 2017 माहे डिसेंबरमध्ये कोणत्या चक्रीवादळाने भारताच्या सागरी लाटाला धडक दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 ओखी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, प्राचीन
मार्लेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? प्राचीन मार्लेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 संगमेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणता सागरी किनारा म्हणजेच बीच रत्नागिरी जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणता सागरी किनारा म्हणजेच बीच रत्नागिरी जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 किहीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबेवडे कोणत्या तालुक्यातील आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबेवडे कोणत्या तालुक्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मंडणगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणती नदी कोकणातील नाही? खालीलपैकी कोणती नदी कोकणातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हॉकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 हिवाळी ऑलिम्पिक खेळ 2018 कुठे आयोजित केली गेली होती? हिवाळी ऑलिम्पिक खेळ 2018 कुठे आयोजित केली गेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 पँगचँग दक्षिण कोरिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारत व चीनमधील सीमारेषा डॅश या नावाने ओळखली जाते? भारत व चीनमधील सीमारेषा डॅश या नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 मॅकमोहन रेषा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणती नदी कोकणातील अगदी दक्षिणेस असलेली नदी आहे? खालीलपैकी कोणती नदी कोकणातील अगदी दक्षिणेस असलेली नदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेरेखोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 आशियाचा सर्वात उंच असणारा रेल्वे पूल रत्नागिरी आहे, त्याचे नाव काय? आशियातील सर्वात उंच असणारा रेल्वे पूल रत्नागिरी आहे, त्याचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 पानवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारत सरकारची उडान योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? भारत सरकारची उडान योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागरी उड्डाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमारेषा मध्य प्रदेश राज्याशी संलग्न नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा रेषा मध्य प्रदेश राज्याशी संलग्न नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वाशिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 यक्षगान नृत्यशैली कुठल्या राज्याचे वैशिष्ट्य आहे? यक्षगान नृत्य शैली कुठल्या राज्याचे वैशिष्ट्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 1 अभिनव भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारताचे विद्यमान नागरिक उड्डाण मंत्री कोण आहेत? भारताचे विद्यमान नागरिक उड्डाण मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सुरेश प्रभू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 जालना शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? जालना शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कुंडलिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मराठी भाषेचे लेखनासाठी आपण कोणत्या लिपीचा वापर करतो? मराठी भाषेच्या लेखनासाठी आपण कोणत्या लिपीचा वापर करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 देवनागरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 विदेशी वकालतीचे वाहनांची नंबर प्लेट डॅश रंगाची असते? विदेशी वकालतीचे वाहनांची नंबर प्लेट डॅश रंगाची असते? तर ऑप्शन क्रमांक 3 निळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 तोफ किल्ला समशेर हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत? तोफ किल्ला समशेर हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 फारसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 निर्जीव वस्तूचे लिंग ठरवताना काय करतो? निर्जीव वस्तूचे लिंग ठरवताना काय करतो? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 चंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. चंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 1 नाश करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे? कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 कथक हा लोकनृत्य प्रकार डॅश राज्याशी संबंधित आहे? कथक हा लोकनृत्य प्रकार डॅश या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4
उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतीय घटना डॅश डॅश या तारखेपासून अंमलात आली. भारतीय घटना डॅश डॅश या तारखेपासून अंमलात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी 1950 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 संधीचे मुख्य प्रकार किती. संधीचे मुख्य प्रकार किती. तर ऑप्शन क्रमांक 1 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी हे कशाचे प्रकार आहेत. प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी हे कशाचे प्रकार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 विभक्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कानावर पडणे म्हणजे काय. कानावर पडणे म्हणजे काय. तर ऑप्शन क्रमांक 1 सहज ऐकू येणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालील म्हण पूर्ण करा. खालील म्हण पूर्ण करा. तर ऐकावे जनाचे ऑप्शन क्रमांक 1 करावे मनाचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मधुने लाडू खाल्ला. मधुने लाडू खाल्ला. तर ऑप्शन क्रमांक 1 पूर्ण वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र गोदावरी कोणते धरण बांधले आहे. महाराष्ट्र गोदावरी नदीवर कोणते धरण बांधले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 जायकवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला. संत तुकडोजी महाराज खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला. तर ऑप्शन क्रमांक 3 ग्रामगीता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो. बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 हॅग्रोमीटर ने काय मोजतात. हॅग्रोमीटर ने काय मोजतात. तर ऑप्शन क्रमांक 1 सापेक्ष अद्रकता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 धनविधेयक डॅश डॅश मध्ये प्रस्तुत केले जाते. धनविधेयक डॅश डॅश मध्ये प्रस्तुत केले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 1 व 2 बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते. महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते. तर ऑप्शन क्रमांक 4 PC अलेक्झांडर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गा निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 बुधभूषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 4 रामचंद्र त्र्यंबक डबीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 चिपको आंदोलनाद्वारे जगाला सर्वरूत असणारे खालीलपैकी कोण. चिपको आंदोलनाद्वारे जगाला सर्वरूत असणारे खालीलपैकी कोण. तर ऑप्शन क्रमांक 1 सुंदरलाल बहुगुणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कुठल्या वयाच्या झाल्यानंतर पेट्रोल इंजन असणारे मोटर सायकल चालविण्याची परवानगी प्रदान करण्यात येते. खालीलपैकी कुठल्या वयाच्या झाल्यानंतर पेट्रोल इंजिन असणारे मोटरसायकल चालविण्याची परवानगी प्रदान करण्यात येते. तर ऑप्शन क्रमांक 4 16 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 हायड्रोजन पदार्थ नैसर्गिकरित्या कोणत्या अवस्थेत सापडते. हायड्रोजन पदार्थ नैसर्गिकरित्या कोणत्या अवस्थेत सापडते. तर ऑप्शन क्रमांक 3 वायू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 वाफेच्या इंधनाचा शोध कोणी लावला. वाफेच्या इंधनाचा शोध कोणी लावला. तर ऑप्शन क्रमांक 2 जेम्स वॅट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालते हे विधान एक डॅश डॅश. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालते हे विधान एक डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 3 वस्तुस्थिती आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सगळे शहाणे कसे असतील या वाक्याचा प्रकार ओळखा. सगळे शहाणे कसे असतील या वाक्याचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नार्थक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेला आहे. आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सरपटणारे प्राणी डॅश डॅश असतात. सरपटणारे प्राणी डॅश डॅश असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 शीतरक्ताचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 विमानाचा शोध कोणी लावला. विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला. तर ऑप्शन क्रमांक 3 राईट
इंग्लंड बंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 रोवाल्ड अमुंडसेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 लातूरचे खालीलपैकी कोणते सुपुत्र हे दारासिंग प्रमाणे कुस्तीतील रुस्तम ए हिंद हा खिताबाने सन्मानित होते? लातूरचे खालीलपैकी कोणते सुपुत्र हे दारासिंग प्रमाणे कुस्तीतील रुस्तम ए हिंद हा खिताबाने सन्मानित होते? तर ऑप्शन क्रमांक 4 हरिश्चंद्र बिराजदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 लातूरातील वाळूची कोणती जात देशभर प्रसिद्ध आहे? लातूरातील वाळूची कोणती जात देशभर प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 देवणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पुढीलपैकी कोणत्या गुप्तराजाने महेंद्रदित्य ही पदवी पुढीलपैकी कोणत्या गुप्तराजाने महेंद्रदित्य ही पदवी घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कुमारगुप्त पहिला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 1857च्या उठावास स्वातंत्र्ययुद्ध कोणी संबोधले? 1857च्या उठावास स्वातंत्र्ययुद्ध कोणी संबोधले? तर ऑप्शन क्रमांक 4 विदा सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटाला जोडते? खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटाला जोडते? तर ऑप्शन क्रमांक 2 निलगिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सुवर्ण क्रांती संबंध खालीलपैकी कशाच्या बरोबरचा आहे? सुवर्ण क्रांतीचा संबंध खालीलपैकी कशाच्या बरोबरचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मधुमक्षिका पालन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 तारांकित प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी किमान किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे? अतारांकित प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी किमान किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 15 दिवस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 8 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 उस्मानाबादमधून कोणत्या डोंगररांगा असतात? उस्मानाबादमधून कोणत्या डोंगररांगा असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 बालाघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ट्रॅफिक जंक्शन वर वाहतुकीच्या नियंत्रणासाठी कोणत्या रंगाचा दिवाचा वापर केला जात नाही? ट्रॅफिक जंक्शनवर वाहतुकीच्या नियंत्रणासाठी कोणत्या रंगाचा दिवाचा वापर केला जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 पांढरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किती पोलीस उपविभाग आहेत? उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किती पोलीस उपविभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते? भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 दादासाहेब फाळके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 सध्या अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत? सध्या अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 जो बायडेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते? मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पंडिता रमाबाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 क्रिकेट वर्ल्ड कप 2021 मध्ये उपविजेता संघ कोणत्या देशाचा होता? क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मध्ये उपविजेता संघ कोणत्या देशाचा होता? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कुठे आहे? सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 ऑक्सिजनचा अणुक्रमांक किती आहे? ऑक्सिजनचा अणुक्रमांक किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक पहिला खालीलपैकी भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? खालीलपैकी भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 माहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 कोणत्या महासागरामध्ये चागोस बेटे आहेत? कोणत्या महासागरामध्ये चागोस बेटे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 हिंदी महासागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे? भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती? महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 चिकनगुनिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो? चिकनगुनिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2
एडिस इजिप्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 ग्रँड कॅनियन घळई कोणत्या देशात आहे? ग्रँड कॅनियन घळई कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 विदर्भात डॅशडॅशे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते. तर ऑप्शन क्रमांक 1 गंगासागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 डॅशडॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. डॅशडॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 जलसिंचनाच्या पाण्यातील डॅशडॅश हा घटक पिकांसाठी अतिशय घातक आहे. सिंचनाच्या पाण्यातील डॅशडॅश हा घटक पिकांसाठी अतिशय घातक आहे. तर ऑप्शन क्रमांक सोडियम कार्बोनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक 11 पूर्वाचल ही पहाडी भारताला कोणत्या देशापासून वेगळे करते? पूर्वाचलची पहाडी भारताला कोणत्या देशापासून वेगळे करते? तर ऑप्शन क्रमांक 3 म्यानमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हिंदी महासागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारताच्या दक्षिण पूर्वेला कोणती खाडी आहे? भारताच्या दक्षिण पूर्वेला कोणती खाडी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बंगालची खाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारताच्या दक्षिण पश्चिमेला कोणता समुद्र आहे? भारताच्या दक्षिण पश्चिमेला कोणता समुद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरब सागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन, नेपाळ, भूटान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 लावा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? लावा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अग्निजन्य खडक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सोनाका हे कोणत्या पिकाची वाण आहे? सोनाका हे कोणत्या पिकाचे वाण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 द्राक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या जिल्ह्यात तंबाखूचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते? कोणत्या जिल्ह्यात तंबाखूचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पारकुई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये स्थित आहे? पारकुई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पृथ्वीची जुळी बहीण असे कोणत्या ग्रहाला म्हटले जाते? पृथ्वीची जुळी बहीण असे कोणत्या ग्रहाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 शुक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात कुठे आहे? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या राज्याला होतो? कुकडी धरणाचा फायदा प्रामुख्याने कोणत्या राज्याला होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे? भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कुठल्या केंद्रावर सर्वाधिक पावसाची नोंद होते? खालीलपैकी कुठल्या केंद्रावर सर्वाधिक पावसाची नोंद होते? तर ऑप्शन क्रमांक 2 वेंगुर्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 रेड्डी बंदर हे डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. रेड्डी बंदर हे डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 लोह खनिज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल प्रमाणात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक पाऊस पडतो? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोकण पट्टी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा किनारा
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास लागून आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा सागरी किनारा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प डॅश डॅश जिल्ह्यात वसलेला आहे. मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प डॅश डॅश जिल्ह्यात वसलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतीय जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची प्रमाण अधिक आहे? भारतीय जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची प्रमाण अधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पालाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रतिरोध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी म्हणतात? कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 कोची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यात आहे. बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 तपांबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणत्या नदीला सुसरींची नदी असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या नदीला सुसरींची नदी असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 लिपोपो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 यारदांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 प्रवरा नदीवर भंडारदरा येथे डॅश डॅश नावाचा धबधबा आहे. प्रवरा नदीवर भंडारदरा येथे डॅश डॅश नावाचा धबधबा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 रंधा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 टिपेश्वर वन्यजीव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? टिपेश्वर वन्यजीव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कोयना धरणातील जलाशय डॅश डॅश या नावाने ओळखला जातो. कोयना धरणातील जलाशय डॅश डॅश या नावाने ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 शिवसागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे? भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 सुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यात आहे? सुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 इस्रोने चंद्रयान-1 कधी लॉन्च केले होते? इस्रोने चंद्रयान-1 कधी लॉन्च केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 2008 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणते शहर कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? खालीलपैकी कोणते शहर कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नरसोबाची वाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 राष्ट्रीय वन नीतीचा शुभारंभ कधी झाला? राष्ट्रीय वन नीतीचा शुभारंभ कधी झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 1988 इसवी सन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 केसर ही मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी डॅश डॅश या फळाची जात आहे. केसर ही मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी डॅश डॅश या फळाची जात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आंबा हे आपले करेक्ट आन्सर होईल.